पण रोज 16 तास मेकअप करायचा आहे. त्यात हेवी मेकअप करायचा आहे. सो स्किनची काळजी घेणं फार गरजेचं आहे. माझी स्किन खूप ड्राय आहे. ओके. त्यामुळे ती मेकअप जरी केला तरी ती ड्राय होत असते. मेकअपने अजून जास्त ड्राय होते आणि कॅमेराला ग्लॉसी मेकअप नाही चालत. म्हणून मी मॉइश्चरायझर हे खूप लावत असते. जेव्हा केव्हा मी घरी असते तेव्हा मला अजिबात चेहऱ्याला काहीही लावायला आवडत नाही. म्हणजे मी आळशी आहे त्या बाबतीमध्ये, हे मी खरंच सांगते. वेलकम टू लोकमत सखी. आज आपण आलो आहोत लक्ष्मी निवास या सिरियलच्या सेटवर आणि आज आपल्यासोबत आहे सर्वांची लाडकी दिव्या पुगावकर अर्थात जान्हवी. तर आज आपण तिचं स्किन केअर रूटीन आणि तिचे ब्युटी सिक्रेट जाणून घेणार आहोत. तर आपल्या सखींना तुझं सिक्रेट काय आहे ते सांगशील? खरं तर सगळ्यात आधी नमस्कार. आणि सांगायला गेलं तर कुठलीच स्त्री तिचे ब्युटी सिक्रेट्स शेअर करत नाही. तू करतेस? येस, बट फार असे अगं नाही आहेत जे बेसिक असतात ते, की एकतर रोज 14 तास 16 तास आम्हाला मेकअप करावा लागतो, कॅमेऱ्यासाठी मेकअप करावा लागतो. आणि त्यात कसं असतं ना, की तुमचं ज्या पद्धतीचं कॅरेक्टर असतं ना, त्या कॅरेक्टरच्या हिशोबाने तुम्हाला मेकअप करावा लागतो. तर जेव्हा जान्हवी मला एक्सप्लेन करण्यात आली होती, की जान्हवी कॉलेज गोईंग गर्ल आहे, तर ती आत्ताच्या काळातली मुलगी आहे. जरी आता जयंतच्या घरात पडल्यानंतर ती थोडी जुनाट विचारांची झाली आहे किंवा जयंतचा सगळा त्रास ती सहन करते, पण तेव्हा ती आत्ताच्या काळातली कॉलेज गोईंग गर्ल. आणि मग त्याच्यानंतर मिस्टर जयंत कानेटकर जे मोठे बिझनेसमन आहेत, जे मोठ्या कंपनीचे MD आहेत, त्याची बायको. सो तशा पद्धतीने तुला तुझा मेकअप करायचा आहे. मग त्यात सांगण्यात आलं होतं की हेवी मेकअप करायचा आहे. आणि माझं असं असतं की अरे बापरे, म्हणजे दिव्याला मेकअप आवडतो असं नाही, की मेकअप मेकअप प्रत्येक मुलींना आवडतो, पण तो खूप साधा Natural. नॅचरल, म्हणजे नो मेकअप लुक जे आहे तशा पद्धतीतला मेकअप खरं तर मला आवडतो. पण रोज 16 तास मेकअप करायचा आहे. त्यात हेवी मेकअप करायचा आहे. सो स्किनची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे माझं खूप मोठं स्किन केअर रुटीन आहे. तर सगळ्यात आधी मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा सगळ्यात आधी मी माझा चेहरा छान गार पाण्याने धुते, स्वच्छ फेसवॉश करते. त्याच्यानंतर मी सिरम अप्लाय करते. कुठलंही, म्हणजे माझ्याकडे बरेच सिरम्स आहेत. त्यातलं एखादं जे मला वाटतं की आज मला हे सिरम लावायला हवं. बरं, ते सगळे डॉक्टर रेकमेंडेड आहेत, त्यामुळे मी हे आधीच क्लिअर करते. सो ते सिरम अप्लाय करते. माझी स्किन खूप ड्राय आहे. ओके. त्यामुळे ती मेकअप जरी केला तरी ती ड्राय होत असते. मेकअपने अजून जास्त ड्राय होते आणि कॅमेराला ग्लॉसी मेकअप नाही चालत. त्याला मॅट फिनिशवालाच मेकअप लागतो, ज्याच्यासाठी तुम्हाला पावडर सतत अप्लाय करत राहणं फार गरजेचं आहे, किंवा स्वेटिंग होऊ नये, पॅच दिसू नये म्हणून. तर त्यामुळे माझी स्किन अगेन पुन्हा ड्राय होते, म्हणून मी मॉइश्चरायझर हे खूप लावत असते. सो आफ्टर सिरम मी मॉइश्चरायझर लावते. देन मग मग जे काही CTM नाही म्हणणार मी, क्लिन्झिंग तर झालं, टोनर, देन अगेन मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन. आणि मग त्याच्यानंतर सेटवर आल्यावर जे बेसिक प्रायमर आणि मग मेकअप अप्लाय करते. दॅट्स इट. अर्थात खूप चांगला बेस तुझा घरूनच तू प्रिपेअर करून येते, कारण ते कॅमेराला कित्येकदा दिसतं आणि मग काय होतं की स्क्रीनवर दिसताना आपण फार वेगळे, वाईट, विचित्र दिसतो. सो ते न दिसण्यामागचा हा एवढा सगळा खटाटोप असतो जो मी करते. आणि अगेन घरी गेल्यावर सगळ्यात आधी मेकअप काढते. म्हणजे असं होतं की कधी हा मेकअप निघतोय चेहऱ्यावरून. सो आणि जेव्हा केव्हा मी घरी असते तेव्हा मला अजिबात चेहऱ्याला काहीही लावायला आवडत नाही. म्हणजे मी आळशी आहे त्या बाबतीमध्ये, हे मी खरंच सांगते. मला माझी जी नॅचरल स्किन आहे, कारण मला असं वाटतं की तुमच्या स्किनला, आता जसं आम्ही ॲक्टर्स आहोत, सो आम्हाला रोज मेकअप करावा लागतो. आमच्याकडे चॉईस नाही आहे, काहीच ऑप्शन नाही आहे, कारण हे आमचं काम आहे. पण मग जेव्हा केव्हा आम्हाला आमचा फ्री वेळ मिळतो ना, तर तसाच फ्री वेळ आम्हाला आमच्या स्किनला द्यायचा असतो. कारण कुठेतरी स्किनलाही ते ब्रीद करण्यासाठी तो वेळ द्यायला हवा असतो, असं मला वाटतं. म्हणून मी अजिबात काहीही लावत नाही चेहऱ्याला. लावलं तरी मॉइश्चरायझर लावते, दॅट्स इट. बाकी काहीही लावत नाही. सो अशा पद्धतीचं माझं स्किन केअर रुटीन आहे. सो आपल्याला समजलंच की तुला नॅचरल मेकअप हा पर्सनली आवडतो. तर असा कुठला तुझा मस्ट हॅव प्रोडक्ट आहे का की तुला असं झटपट गडबडीत निघायचं आणि नो मेकअप पण तुला छोटासा मेकअप करायचा, असं कुठला आहे का क्विक? नो मेकअप पण असा छोटासा मेकअप असं अजिबात काही नाही आहे. मला फक्त माझे लिप्स खूप ड्राय आणि चॅप्ड होतात, त्यामुळे मी फक्त लिप बाम कॅरी करते. म्हणजे जरी माझ्याकडे काही नसलं, मला एक लिप बाम हवा असो, बाकी मला काहीही नको.
मी अशीच बाहेर पडू शकते. फक्त तेवढी एक एक गोष्ट आहे जी मला हवी असते. बरं आम्हाला सांगशील का की तू असं कुठलं हेल्दी स्किन राहावी म्हणून असं कुठलं हेल्दी डाईट फॉलो करतेस का? डाएट म्हणजे मी खूप फ्रुट्स खाते. म्हणजे फळं खूप खाणं होतं माझ्याकडून. कारण मला पर्सनली दिव्याला फळं खायला खूप आवडतात. म्हणजे मी जेवण आणि फळं जर मला दिसली तर मी फळं खाई हा ऑप्शन चूज करेन. सो मी रोज म्हणजे वेगळ्या-वेगळ्या फॉर्ममधून व्हिटॅमिन्स तुमच्या स्किनमध्ये जाण्यापेक्षा ते नॅचरल फॉर्ममधून तुम्ही कन्झ्युम करा असं मला वाटतं. तर तुम्ही संत्रं खा, पपई खा, त्याच्यानंतर पेरू जे खूप लोकांना नाही जमत, पण मला प्रचंड आवडतो पेरू. त्याच्यानंतर कैक फळं, किवी आहे, ब्लूबेरीज आहेत. रोज ॲपल एक खात जा. अशा पद्धतीने नॅचरल फॉर्ममध्ये जितके विटॅमिन्स मला मिळतील ते मी त्यातून ते खाऊन ते नॅचरल विटॅमिन्स मिळवण्याचा मी प्रयत्न करते. अर्थात आपल्याला हिचा डाईट तर समजलेला आहेच. तर आम्हाला एक गोष्ट अजून विचारायची आहे. तू असा कुठला दादी की नुसके आपण ना बऱ्याचदा हे करत असतो. बरेच प्रोडक्ट्स येऊ दे, पण एक नुसका आपण घरच्या घरी अप्लाय करत असतो. असं कुठलं आहे का? हो. बेसन, हळद, दुधाची साय, त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं मध आणि थोडीशी कॉफी पावडर. सो हे सगळं छान मिक्स करायचं आणि ते चेहऱ्याला लावून ठेवायचं आणि 15-20 मिनिटानंतर ते छान धुवून टाकायचं. सो हा दादीचा नुसका नाही, हा आईचा नुसका आहे माझ्या. ओके. सो तिने मला हे सांगितलं होतं. तर हे मी केलंय. तर ही टिप तुम्ही सुद्धा नक्कीच फॉलो करू शकता आणि थँक्यू थँक यू. थँक यू सो मच.